गावाला कशाला रिसॉर्टला जायला पाहिजे, जो गणपतीच्या ढोवावर जायचा काय रे. हा दिसले हाय तिथे. हां त्यामुळे म्हटलं आता गुगल मॅपवर फिरून फिरून लय झाला, आता प्रत्यक्षात फिरूया. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही निघालेलो आहे कामावर. अंकुश दादा आहे संगाती. आज मी डायरेक्ट अंकुश दादाच्या वाडीतनंच ब्लॉग सुरू करतोय. आणि आज कामाचा 12वा दिवस आहे. काल सुट्टी होती, सुट्टीचा दिवस सोडून पुढं कंटिन्यू कामाचा दिवस काउंट. आणि काल सुट्टीला जाम धमाल केलेली, लय म्हणजे लय जीवाची मजा केलेली. हां कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, काल संध्याकाळी टाकला होता. रील पण केलेली, शूटिंग बिटिंग मस्त यूट्यूबला पण टाकले शॉर्टमध्ये. हां रील अगदी आठवणीन बघा. त्याच्यात काय जो मस्त अंकुश दादानी गेटअप बिटअप करून कॅरेक्टर पकडली नाही, भारी एकदम. तुम्ही जरा बघा. हां आणि चला आता निघतो आपला नेहमीप्रमाणे गाडीनं आणि पुढं जाऊया. एक दादा म्हणाला का दादा तू रिअर कॅमेरा वापरण्यापेक्षा काय म्हणतात त्याला, मला फ्रंटनी रिअर त्यातलं काय आयडिया नाही, पण हा कॅमेरा वापर म्हणजे आम्ही चांगला छान छान निसर्ग बघित राहू आणि तू मागणं तुझी काय आयडियानं बोलायचं आहे ते बोलत राहा. बरं म्हटलं ठीक आहे, असा पण करूया. हां बघा नाचणी पसवली, भाता पसवली. आता भाता थोड्या दिवसांनी कापायला घेतील. इथं शेती अगदी खालपर्यंत आहे. तिकडं खालपर्यंत लांब एकदम घर आहे तिकडं. बघा साड्या बिड्या कशा बांधल्या, एकदम कलरफुल रंगीबेरंगी साड्या है ना. वांद्रांपासून आणि बाकी रात्री येणाऱ्या जनावरांपासून रक्षण करण्यासाठी. हा इकडं आमचा वर्गमित्र निलेश भडवलकरचं घर. केली बिली कशा मस्त लागलेत बघा. चला दादानू, आज 6:45चा टाइम आहे. शुभ संध्याकाळ मंडळीनू. चला कामावरनं सुट्टी झाली, आता हायवेला उभा आहे, चालतोय जरा. पावसानं कालूक केला नाही, 6 पण वाजले. हा बघा अंकुश दादा. काय मग तुमची पण सुट्टी बिट्टी झाली काय कामावरनं? माफ करा, आज सकाळी काय मी जास्त व्हिडिओ बनवला नाही, म्हणजे घरातनं निघताना काय जास्त बोलला नाही. इंट्रो केला, नंतर गाडीचा प्रवास झाला आणि लगेच कंपनीत पोचलो. काय जास्त आज काय बोलायला सुचला नाही मला, कारण दररोज काय सांगणार ना का घरातनं निघाला, ह्या मार्गाला पोचला, तिकडे पोचला, काहीतरी वेगळा पाहिजे. तर मग आता सुटलोय, तर म्हटलं आता गाडीला उशीर आहे, तर तोपर्यंत आम्ही इथं जरा कंपनीच्याच बाजूला आपला आहे काय मोडकागरचा गुहागरमधला फेमस धरण आहे, नदीवर मोडकागरचा धरण म्हणतात त्याला. तर दाखवतो, हा बघा समोरच आहे, अगदी कंपनीच्या उजव्या बाजूला लागूनच आहे हा. तर हा छोटासा दिसतोय. अजून पुढं आम्ही जात आहे मेन पुलावर, तर तिकडं अजून चांगला मोठा व्ह्यू बघायला मिळेल. जेव्हा कंपनीत जॉईन झालो ना त्या दिवशी, त्या पहिल्या व्हिडिओत पण सकाळी मी दाखवला आहे, नाही असं नाही. पण आता परत माझ्याकडे दुसरं काही काम नाही आता गाडी येईपर्यंत. तोपर्यंत तुमच्याशी गप्पा मारता दाखवता जरा, आहे का ना. तसा पण एक दादा बोलला आहे ना, दादा तू फक्त निसर्ग दाखवित राहा आणि बोलत राहा, आम्ही व्हिडिओ बघित राहू. म्हटलं ओके. पायाला लागली रे. हा काय पायाला लागला? अच्छा लाजरी लागली अंकिताच्या पायाला. तू जीन्स मग अच्छा खाली लागली काय? हां मग तरी म्हणलं जीन्स मधनं काय एवढं लागणार नाही, बारीक काटा असतात. लाजरी लाजालू ग लाजालू लागली अंकुश दादाला. बघा आता पुढं जरा चालला ना मी, तर मस्त व्ह्यू येतील. हा एक नंबर आहे तो. आणि हां एका दादांना कमेंट केला मग की तुम्ही दादा शांताई रिसॉर्टचा व्हिडिओ बनवा. तर आम्ही रिसॉर्टचा असा डायरेक्ट व्हिडिओ बनवता नाही येणार, पण इथनं लांबनं दाखवतो. बहुतेक हा जो समोर दिसतोय ताच रिसॉर्ट आहे, कारण कंपनीच्या स्टॉपच्या इथंच शांताई रिसॉर्टचा बोर्ड आहे ना, मग हाच रिसॉर्ट असेल. आम्ही काय तिकडे गेलेला नाही, पण कधी रिसॉर्टचा प्लॅन झाला तर आम्ही शांताईलाच येऊ अगदी 100%, कारण जबरदस्त दिसतो इथनं एवढा. त्यामुळं जाऊ एक दिवस. पण मुंबईत असताना ठीक आहे, रविवारचा रिसॉर्टला. गावाला कशाला रिसॉर्टला जायला पाहिजे, जो गणपतीच्या ढोवावर जायचा काय रे. मग गावाला काही रिसॉर्टला जायचं असतं. गणपतीच्या ढोवाचं नाव काढला खरा,
पण मला पोहता येत नाही. म्हणजे पोहता मी, पण असा डोक्यापेक्षा कमी, म्हणजे छातीपर्यंत गाल्यापर्यंत जायला पाहिजे असं काय. हां, छातीपर्यंत पाणी असेल ते एवढ्या ह्याच्यात पोहता मी अगदी व्यवस्थित. पाण्याच्या वरनं, पाण्याच्या खालनं येत नाही मला. नाही तर मग असा जोरात व्हावत असतो नाही पाण्याचा जो, त्याच्यावर अशी उडी मारून पाण्याबरोबर व्हावत जाता हातलवीत. म्हणजे तेवढाच बघणाऱ्याला वाटतं बाबा तो पोहतो म्हणून. आठीच्या ढळात पण मी जाता, पण असा पाण्याचा फोर्स असतो ना त्याच्यावर उडी मारतो, म्हणजे व्हावत जाता खालपर्यंत. लोकांना वाटतं बाबा तर आठीच्या ढळात पोहतो. काय काय पोहणार आहे ना आठच्या. आय लागला ना तुझ्या पण? परत लागला माझ्या हाताला. कसला होता त्याला आजरी नाही काय, तो वेगळा झाड आहे तो. नाही वेगळा आहे. कसलं झाड आहे बघा? नाही नाव नाही माहिती. नाही आवलीला काटे नसतं, हा वेगळा आहे. हां तर काय विषय होता. हां यंदा आठच्या ढोवर जायला नाही मिळलं. नाही तर मी गावातलं काय काय पोहणारे एक्सपर्ट आहे त्यांचं व्हिडिओ दाखवलं असतं मी, कसं असं खालनं डुबी मारून जातात, अगदी ह्या टोकात उडी मारतात तर त्या टोकात बाहेर येतात. हां मी काय बोलताय, जो माझा थोबडा कटू बघता थांबा तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवता. हां हा बघायचा आहे तुम्हाला नाही. इथं जाऊया काय आतमध्ये राहणार? नको. जरी आपला गाव असला तरी अगदीच काय प्रॉपर गाव नाही आहे आपला, तालुक्याच्या ठिकाणी आहो आपण. मस्त वाटतं रे बा. भारी आहे. तिकडे गाडी येते की बघ, जरा जाऊया जवळ. नाही येत आहे कोण? हा हिशोब बघा क्रॉसच करीत होता मी आता. हा आता चल. नाही 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 थांब, गाडी आहे. हा आता चल. हा बाय 2 मिनिटं जाऊ शकतो आतमध्ये ना आपण. थोडं जास्त नको वाटतं, पण मस्त वाटतं बघ ना. नाही पण भारी वाटतोय रस्ता. जास्त लांब नाही जात आम्ही, कारण आपल्याला माहिती नाही त्यामुळं. आणि कसं आहे गाडीवालीची वाट बघता तर गाडीवाला पण यायचा पटकन, पण असू दे. होय रे हा हा असा बुलबुलीत चिखलाचा हे आहे, तसा कडक आहे गाडी जाऊन जाऊन. पण माझं पाय सरलं लगेच त्याच्यावर, तर माझं चप्पल डेंजर आहेत ना. ए थोडासा पुढे चल ना, लगेच येऊया. नको बरं अंकुजा म्हणतो नको, मग आता मागं फिरता वा आम्ही. भारी आहे ना, एकदम सरळ आहे. पुढं लगेच जाऊन राहा नाही, जास्त लांब नाही गेलेला असता पण नकोच. आता अंकुजाचा बोला ऐकायला लागतं बाबा. वयान लहान असला माझ्यापेक्षा तरी, तब्येतीन मोठा आहे, मला एक ठेवून दिलं नाही काय म्हणून ऐकायचं असतं. काय म्हणतो चल मग, चल मेन तिकडे धरणावर चल. आणि आता एका बाजूनच चाल, हा डाव्या बाजूनच चाल. हायवे एसटी गेली सुसाट. मंडळीनू बघा, ही संध्याकाळ आणि हा मोडकागरचा धरण कसा मस्त आहे बघा. कुठची तरी मोठी नदी आहे. आता मला पण सविस्तर काय माहिती नाही, पण आम्हाला फक्त पहिल्यापासून मोडकागरचा धरण एवढीच सविस्तर माहिती आहे. तरी पण मला गुगल मॅपवर फिरायचा लय शौक आहे, त्यामुळं मी अगदी नक्की बघीन मला जेव्हा चान्स मिळेल कम्प्युटरमध्ये तेव्हा. आता लगेच काय मला काम तर मग करायला मिळतं आहे कम्प्युटरवर ऑफिसमध्ये, पण असा काय बाकी टाईमपास करता येत नाही. म्हणजे तसा टाईमपास नाही, तो नॉलेजवालीच बात आहे, पण ब्रेकमध्ये. इथं तसं काय नसेल. मुंबईला मी लय बा अख्खा जग फिरायचो, तरी पण फिरून फिरून आपल्या कोकणातच यायचा मी. त्यामुळे म्हटलं आता गुगल मॅपवर फिरून फिरून लय झाला, आता प्रत्यक्षात फिरूया. मग मी गावाला आलो. हां तर अशा मी आमच्या इकडं ना गुहागर तालुक्यातल्या ज्या तालुक्याला डिवाईड करणाऱ्या ज्या 2 मुख्य खाड्या आहेत नद्या, जयगडची खाडी आणि वाशिष्ठीची खाडी, तिच्या जोडणाऱ्या नद्या अगदी गावागावापर्यंत जाऊन मी भरपूर वेळा बघितलेल्या आहेत. हां मला त्या अशा नद्या फिरायला लय आवडतं, त्यामुळे ह्या नदीचा पण मी शोध घेणार म्हणजे मॅपवर बघणार. शोध माझ्या आधी कुणीतरी लावलेला असेलच. तर बघा अंकुश आता पुढं आहे. आणि आता आम्ही इथं जरा धरणावर थांबू, त्याच्यानंतर पुढं मोडकागरच्या फाट्यावर, जो मोडकागर फाटा म्हणतात, तिथं जाऊ आम्ही जरा टाईमपास कराया, आहे का नाही. काय असला गरम गरमचं खाऊ. हां खाताना व्हिडिओ बनवायची इच्छा होते, पण आज खाल्लेलं तर बनवणार नाही, कारण घरातले पण व्हिडिओ बघतात आणि म्हणतात एकटं दोघंजण खातावं, आम्हाला आणत नाही. हां तर आता त्यांना कोण समजणार ना, आम्ही खाऊन काय खाणार. तर वडापाव. आता वडापाव इथं खाऊन एवढ्या लांबीला न्यायचं तर काय गरम राहणार आहे.
जायपर्यंत थंड होतं, मग त्यांना खायची मजा येत नाही म्हणून आम्ही नेतच नाही. आहे का नाही इमानदारीचा विचार एकदम. मग हां तर अंकुशाचा एकदम तिकडं किनाऱ्याला गेला आहे मस्तपैकी. आपण पण जाऊ चला. हां तिथं 2-3 जण बसलेत, बहुतेक गरवाया आहेत वाटतं. बघूया हां जवळनं. हां गरवीत असतील तर दाखवू. तर हा बघा एकदम जवळचा व्ह्यू. इकडं खाली अरे वा मध्येच बेट आहे छोटासा. आपण राहू शकतो इथं ये. आणि तिकडे बघा तिकडे ते बोटिंग बिटिंगची सर्व्हिस आहे मस्तपैकी. आणि मासे बघ ना. या बाजूला इकडे एक दादा मासा गरवतोय. हां आपण जवळ जाऊन जरा बघूया. 2 छोटंसं बघा मस्तपैकी रेनकोटमध्ये आहेत. पिशवी आहे त्यांच्या हातात. मी गावतात ना नाही तिकडनं बाहेर नाही येतात रस्त्याने. बघूया मोडकागरच्या धरणाचे मासं. अरे छोटी दिदी आहे एक. म्हटलं मुलगा दिदी बघू नाही दिसत. दिसलं अजून नाही दिसत. हां दिसले हाय दिसते. हां मासं दाखवायच्या नादात माझ्या मोबाईलवर सगळा पाणी पडला रे. बघा दादा बघा कसे गरवतात. भारी. अरे इकडनं एंट्रीच नाही यायला, तिकडनं यायला पाहिजे तुम्हाला. मस्त. चला ह्या बाजूचा बघून झाला, आता त्या बाजूचा बघूया. एकच आहे पण दोन्ही बाजून बघूया. ये इकडे ये अंको. एका हातात मोबाईल आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे एका हातात छत्री आहे. त्यामुळे मध्येच व्हिडिओ डिफोकस झाला तर वाईट समजून घ्या. हां मध्ये असा एका बटन जमल तसा करीनच मी. बघा कसा दिसते धरण. आता कुठं राहायचं आपण? आपण फाट्यावर जाऊया. आता आम्ही फाट्यावर जातो. हां पुढं मोडकागर फाट्यावर. गुहागरला आपल्या तालुक्याला समुद्र किनाऱ्यावर किंवा इकडं वॅडेश्वर मंदिर वगैरे इकडं फिरायला पर्यटक भरपूर येतात. तर आपल्या व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी कोण तिकडं आलात तर मला मेसेज करा. म्हणजे का जर तुम्हाला जमला तर मेन गुहागरचा रस्ता वाट वाकडी करून माझ्या गावाकडे या. नाही तर मी गुहागरपर्यंत तरी तुमच्यासाठी येऊ शकतो नक्की. तसा पण दररोज येतोच आहे तर गुहागरला येईन. ठीक आहे. कारण माझा गाव जो आहे तो तालुक्यापासून आतमध्ये पडतो एका बाजूला. 30-35 किलोमीटर असेल. म्हणजे मी मुंबईला होता तेव्हा मला मुंबईतनं गावात येताना गुहागरला जायची गरज लागत नाही. मी चिपळूणवरनं शृंगारतळीला आलो की आबलोलीतनं घरात, किंवा मी ट्रेनने आलो तर डायरेक्ट सावर्ड्याला उतरायचा, तिथनं आबलोलीतनं घरात. त्यामुळे गुहागरला जाणं डेपोला नाही. अगदीच जर कधी रिझर्वेशन असला तर गुहागरला जायचा. नाही तर ती पण बस रिझर्वेशनवाली आपण तळीवरनं पकडू शकतो. हा पण गुहागरला मी 2 वर्ष राहिलोय. घाबरला मी. ॲक्टिवाला पटकन बाजून गेला ना. हां गुहागरला मी 2 वर्ष राहिलोय. 8वी आणि 9वी 2 वर्ष मी गुहागरला संत तुकाराम छात्रालयात राहिला होता. आणि श्रीदेव गोपाळकृष्ण हायस्कूल आहे ना, त्या शाळेत मी शिकायला होता. म्हणजे तुम्ही जर इकडे येऊन कधी बघितली नसेल शाळा तर तुम्ही मराठी चित्रपट आहे किल्ला जो गुहागरला शूट झाला आहे पूर्ण, ती शाळा पण दाखवली. तर त्या शाळेत मी शिकलाय. काय समजली? हां चला आता फाटा आला जवळ. मंडळीनो गाडी आली. आता आम्ही घरात निघालेला आहे. हां मोडकागरच्या धरणाच्या ब्रिजवर. आता इथनं सरळ मागं फिरून परत कंपनीकडनं मग तळीवर असं जाणार. बघा नजारा मस्त. रस्त्याला लाईट कशा चमकतात बघा. खाली पट्ट्या आहेत त्या. एक नंबर नाही अंको. आता जर कमी झाल्या वाटतं त्यांना. सिग्नल पण दाखवतो. हां सिग्नल पण.
भारी भारी. आता बघ भारी वाटतं, अशा स्ट्रेट ह्याच्यात बघ भारी वाटतात. जबरदस्त जबरदस्त. क्या बात क्या बात क्या बात. ए सुसा असा मला फिलिंग येते ना स्क्रीनवर बघताना मोबाईलवर. तर मोटो जीबीचा गेम खेळायचा ना पहिला पीसीवर, त्याच्यावर कसा असा हा बटन आला फिरव 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 असं वाटतंय रे एकदम. क्या बात. मस्त एन्जॉय. मंडळींनो पाऊस जाम लागतोय आणि 7:45 झालं तरी मी काय अजून घरात पोचलाय नाही. आता अजून 15-20 मिनिटात पोहोचल घरात. ठीक आहे.